अंबरनाथमध्ये 200 संशयित बोगस मतदार पोलिसांच्या ताब्यात पोलिसांनी त्यांना घेतलेले आहे। सर्व बोगस मतदारांची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे। आधार आणि पॅन कार्डच्या माध्यमातून ओळख पटवण्याची प्रक्रिया सुरू आहे। बोगस मतदार कोणाच्या सांगण्यावरून आले होते आणि कोणासाठी मतदान करणार होते याबाबत पोलीस सविस्तर चौकशी करत आहेत। भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांकडून काल रात्री अंबरनाथमध्ये सुमारे 200 बोगस मतदार असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला होता। त्यानंतर पोलिसांनी तातडीने हालचाली करत भिवंडीवरून आलेले काही नागरिक कोसगाव परिसरातील एका सभागृहामध्ये आढळून आले आणि त्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले। अंबरनाथ पश्चिमच्या कोसगाव परिसरामध्ये 200 जणांना बोगस मतदार म्हणून पकडण्यात आलेलं आहे। काँग्रेस आणि भाजप या कार्यकर्त्यांनी त्यांना पकडलेलं आहे। त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतर त्यांच्यावर सध्या चौकशी सुरू आहे। अधिक माहिती आपण जाणून घेऊ। आपल्यासोबत जोडले आहेत अंबरनाथचे सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश काळेजी, त्यांच्याकडनं आपण माहिती घ्या। सर, काय सांगणार? अंबरनाथ कोसगाव परिसरामध्ये काही बोगस मतदार पकडल्याची एक बातमी समोर आलेली आहे। भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांना सध्या पकडल्याने तुमच्या ताब्यात दिलं आहे। कशा प्रकारे सांगणार खरंच बोगस मतदार आहे? काय चौकशी चालू सध्या? या अनुषंगानं रात्री आम्हाला जी गोपनीय माहिती मिळाली, गोपनीय माहितीच्या अनुषंगाने अंबरनाथ पोलीस स्टेशनच्या माध्यमातून त्या ठिकाणी छापा कारवाई केलेली आहे। कारवायांती आपल्याला याच्यामध्ये 208 महिला त्या ठिकाणी संशयास्पद याच्यामध्ये मिळून आल्या। त्या अनुषंगाने त्यांना सकाळी आपण पोलीस स्टेशनला आणलेलं आहे। त्याची चौकशी चालू आहे। सध्या ते नेमकं कुठून आले आहेत, कुठले राहणार आहेत, काय त्याची काय चौकशी झाली? त्या संदर्भातच पडताळणी चालू आहे। त्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केल्यानंतर त्या अनुषंगानं अधिक बोलता येईल। सर, जर बोगस आढळून आल्यास त्यांच्यावर काही कारवाई करण्याचे आदेश आहेत? त्या अनुषंगानं निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे त्या संदर्भातला सविस्तर अहवाल सादर करण्यात येईल। त्याचबरोबर एफएसटी टीममधून गुन्हा दाखल करण्याची कारवाई करण्यात येईल। सध्या आता मतदान सुरू आहे अंबरनाथ शहरामध्ये आणि अशा घटना घडत आहेत। पोलीस बंदोबस्त कशा प्रकारे तैनात आहे आणि काही प्रकार घडून देण्यासाठी पोलीस कसं सतर्क आहे? आपण या निवडणुकीच्या अनुषंगाने जवळजवळ 1300 पोलीस अंमलदार आणि 150 अधिकारी यांचा फौजफाटा तैनात केलेला आहे। सौम्य पाटील, पुढारी न्यूज, अंबरनाथ।